काय दिलंय? अ सेट ऑफ 28 ट्विनिंग फोर्स. टोटल नंबर ऑफ फोर्स किती आहेत निकम? 28. अरेंज इन increasing order. अरेंज इन increasing order म्हणजे पहिला N1, N2, N3 up to what? N28. Each produce 5 beats per second. म्हणजे N1 पेक्षा N2 ची काय असणार? जास्त फ्रिक्वेन्सी. मोर कुठे असणार? N3 ची. कुठपर्यंत? असे 28 फोक्स आहेत. बरोबर? As how much beat produce? X beats produce per second. Okay, how many beats? X. Beats किती आहेत? X. With preceding. अरे ऐकायला पाहिजे, फार फार महत्वाचा प्रॉब्लेम आहे. लास्ट म्हणजे कुठला? 28. ऑक्टेव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे काय आलाय मॅथमॅटिकली सांगा. ऑक्टेव्ह झालंय आपलं. लास्ट N28. हा, ऑक्टेव्ह म्हणजे नंबर किती आहे बे? झालंय. अभ्यास तुम्ही करत नाही मग जेईला क्वालिफाय नाही तुम्ही. सीडील नाही क्वालिफाय. ऑक्टेव्ह हा वर्ड मी घेतला की नाही वर्गात? मला नंबर सांगा. ऑक्टेव्ह म्हणजे अभ्यास फार कमी होतोय. N28 इज 2N1 असणार. दिलंय. क्लिअर? हा. अजून काय दिलंय? फ्रिक्वेन्सी ऑफ 12th फोर्क इज हाऊ मच? 250 हर्ट्ज. म्हणजे N12 दिलंय किती? हाऊ मच? 152 हर्ट्ज. अंडरस्टूड? फार इझी आहे प्रॉब्लेम. बीट्स किती आहेत? एक्स. वाढत जातात, बीट्स वाढत जातात ना, मग वाढत जातात म्हणजे N2 मोर आहे ना, म्हणजे N2 मायनस N1 किती येणार? एक्स. आणि आपल्याला फाइंड करायचं एक्सच. बरोबर आहे ना? हा, मला सांगा पुढची पेअर कुठला? N3 मायनस N2 किती येणार? एक्सच. म्हटली वेट करा. यामुळे N2 काय असणार? देअरफॉर N2 काय असणार? N2 is N1 plus X. Is it right? बरोबर आहे? N3 काय असणार? N3 N2 plus X. Is it right? But N2 किती आहे? How much N2? N1 plus X is a value of N2 ना? Plus X. म्हणजे किती आलं? N3 बघा, N3 N1 बरोबर व्हॅल्यू मिळाली ना? प्लस काय? एक्स. मग इथं आपण एक मॅथ्सचं इक्वेशन तयार करूया. 2 असताना N1 आहे बट 1 आहे. 2 मायनस 1. बरोबर ना? S3 असताना N1च आहे बट 2x आहे. 2 कसं आलं? N3 म्हणून 3 मायनस 1. बरोबर आहे ना? मग त्याच हे ना मी एस ऑन द सेम प्लॅटफॉर्म N28 डायरेक्ट लिहू शकतोय. N28 काय ना? N1 प्लस 28 मायनस 1. कळते का सगळ्यांना? कळते? कसं लिहिलं? म्हणजे N28 किती आलं? N1 प्लस 27x. हे झालं एक इक्वेशन. बघा, लक्ष द्या. अजून एक डेटा आहे.
प्लस n20 2n1 दिलं ना, बरोबर ना? मग आपण 2n1 ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. n28 किती आहे? 2n1 कसं लिहिलं कळालं? एव्हरीवन इज n1 प्लस 27x. मग n1 किती आलं? इज इट राईट? n1 किती आलं? 27x. आता n किती आहे? 12 आहे ना? n12 कसं लिहिणार? n1 प्लस 12 मायनस 1x. इज इट राईट? n12 किती आहे? तुझा डेटा आहे. n12 किती आहे? 250 हर्ट्ज. म्हणून 250 ना, 152. 152 बरोबर आहे काय? n1 किती आहे? 27x आहे ना. 12 मायनस x किती होणार? 1. 11x. दोघांचं ऍडिशन किती झालं? किती? मग x किती आलं? therefore x is 152 by 38. होते का कॅल्क्युलेशन? 152 by 38 किती येणार? तिन्ही जोग 150 120 4 येणार. समज प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं केला? एव्हरीवन इज इट क्लिअर? मग n20 n1 किती येणार? 27 into 4 नाही लागत. बोर्डला असं विचारलं म्हणून सॉल्व्ह करलं. 27 into 4 68. काय टेबल येतात तरी. 27 into 4 28. 120 ना? 1 नक्की? कॅल्क्युलेटर म्हणून द्यायचं असतो 11वीलाच. n28 काय येणार? n28 ह्याचा डबल 216. तुम्हाला शिकवताना ब्लँक झालं असतं सगळं. ह्या प्रॉब्लेम फोकस असतं. इज इट क्लिअर? प्रॉब्लेम घ्या. काय घेतला ऑलरेडी? घ्या. कळाल प्रॉब्लेम? एव्हरीवन म्हणली कळाल तुम्हाला? नाईस.